नमस्कार, महासत्ता न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्रात जिल्ह्यांचे विभाजन आणि पुनर्रचनेचे वारे जोरदार वाहू लागले। सांगली सातारा जिल्ह्याच्या विभाजनातून देखील नवीन जिल्ह्याच्या निर्मितीची मागणी होतीये। सांगली सातारा जिल्ह्यातील 6 तालुक्यांचा नवीन जिल्ह्यात समावेश करण्याची मागणी होतीये। विटा शहर या प्रस्तावित नवीन जिल्ह्याचे केंद्रबिंदू व्हावे अशी मागणी ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी केली आहे। महाराष्ट्रात सद्यस्थित असलेल्या जिल्ह्यांचे विभाजन आणि पुनर्रचना करून नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यानुसार सांगली आणि सातारा जिल्ह्यातील 6 तालुक्यांचा समावेश करून नवीन जिल्ह्याची निर्मिती करावी आणि या नवीन जल्ह्याचे केंद्रबिंदू विटा शहर असावे अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी केली आहे। सातारा जिल्ह्यातील अशा 6 तालुक्यांचा नवीन जिल्हा जर तयार केला आणि त्याचं केंद्र विटा हे ठेवलं तर विट्याला ऐतिहासिक महत्त्व, वेगळ्या स्वरूपाचं महत्त्व आहे। तर आपली अशी मागणी आहे की या 6 तालुक्याकरता विटा, सुवर्णनगरी विटा असा नवीन जिल्हा निर्माण करावा अशी आपण मागणी केलेली आहे।